नमस्कार, मी सायली किचनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आत्तापर्यंत मी आपल्याला कलरफुल खाज्याचे कानवले, गुलाबाचे खाज्याचे कानवले एकदम सोप्या पद्धतीने कसे करायचे ते दाखवले। आज मी आपल्याला चटई कानवले अगदी सहज कसे करायचे हे यूट्यूब व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर मग बघूया आपण। आता आपण प्रथम पिठीचे साहित्य बघून घेऊ। खसखस, सुख खोबरं, गव्हाचं पीठ, तूप, पिठी साखर आणि वेलची। तर आता पिठी करताना प्रथम आपण खोबरं चांगलं गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं। साधारण ते 3 पेले मी पिठीसाठी खोबरं घेतलेलं आहे, तर तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यावं लागणार आहे। खोबरं भाजायला ठेवल्यावर ते कालथ्यानी सारखं हलवत राहायचंय खोबरं, कारण नाहीतर मग ते खालती करपतं। आता खसखसही थोडीशी भाजून घ्यायची आहे। खसखस 2 चमचे घेतली आहे। ती थोडी लाल करून घ्यायची, करपवायची नाही। आता आपण थोडं तूप टाकून त्याच्यावर गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत। गव्हाचं पीठ आपण आता भाजून घेऊ, ते पण गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ भाजून झालं की त्याच्यामध्ये आपलं आधी भाजलेलं खोबरं, खसखस सर्व मिक्स करायचं। हे बघा, गुलाबी कलरवर भाजून घेतलंय। मग आता ह्याच्यामध्ये आपण खोबरं आणि खसखस जी भाजलेली आहे ती मिक्स करायची। ते थंड झाल्यावर त्याच्यामध्ये आपण पिठी साखर आणि वेलची घालून मिक्स करणार आहोत। आता आपण रवा भिजवून घेऊया। तर रव्यासाठी लागणारं साहित्य एकदम बारीक रवा, तूप, मीठ आणि दूध पाणी। रव्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकलंय। एक पेला रवा घेतलाय, तर त्याच्यामध्ये 1 चमचा आपण साजूक तूप टाकलं। दूध पाण्याने रवा थोडा घट्ट भिजवून घ्यायचा आहे। प्रथम आपण पांढऱ्याच रंगाचा करून घेणार आहोत। हा आपला पांढरा आता गोळा तयार झाला आहे। तो किती घट्ट भिजवलाय तो बघून घ्या। हे बघा, एवढा घट्ट भिजवायचा आहे। आता आपण रंगीत गोळा करून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी मी अर्धाच पेला रवा घेतला आहे, त्याच्यात मीठ घातलं थोडंसं आणि अर्धा चमचा तूप घातलंय
आता तुम्हाला जो पाहिजे तो रंग तुम्ही टाकू शकता. मी ह्याच्यामध्ये आत्ता ऑरेंज कलर टाकलेला आहे. तो तुम्हाला किती डार्क पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. मी आत्ता साधारण 4 ते 5 थेंब टाकलेले आहेत. तो फेंट वाटत असेल तर तुम्ही डार्क करण्यासाठी अजून काही थेंब टाकू शकता. तर आपण हा रंगीत रवा भिजवून घेऊ. तो सुद्धा तसाच घट्ट भिजवायचा आहे, पांढऱ्या गोळ्यासारखा. आणि हा रवा तुम्हाला 1 ते 2 तास तुम्ही भिजवून ठेवून द्यायला लागतो, म्हणजे तो व्यवस्थित भिजतो. हा सुद्धा आपण पांढरा जसा घट्ट भिजवलाय तसाच भिजवून घेतलाय बघा. रवा भिजल्यानंतर आपण थोडा थोडा रवा घेऊन तो मिक्सर मध्ये मारून घ्यायचा आहे. आणि आता आपण प्रथम पट्ट्या करतोय त्या चटईच्या. ह्याच्यात आपण पांढरा आणि ऑरेंज असे कलर वापरलेले आहेत. तर जी पोळी आपण लाटून घेणार आहोत ती जास्त जाड ठेवायची नाही आणि एकदम पातळ सुद्धा करायची नाही, अशी मध्यम आपल्याला ती लाटून घ्यायची आहे. आणि मग त्याच्या पट्ट्या करायच्या आहेत. आता मी ही पांढरी पोळी लाटून घेतलेली आहे. किती पातळ लाटले तेवढं बघा. आता ह्याच्या आपल्याला त्या पट्ट्या कापून घ्यायच्या, पण त्या पट्ट्या कापताना सुद्धा थोड्या जरा जाडीला बारीक कापायच्या, जाड्या जाड्या कापायच्या नाहीत.
चटईच्या कानोल्याला आपण त्या पोळ्यांना सारणला कॉर्नफ्लॉवर लावलेलं नाही आहे. तूप आणि कॉर्नफ्लॉवर आपण मिक्स करून जे लावतो ते लावायचं नाही, नाहीतर मग तो कानोला जर जास्त खुसखुशीत झाला तर त्या पट्ट्या निघू शकतात. आता त्या पट्ट्या आपण एक एक करून एका ताटामध्ये काढून ठेवायच्यात. तर ह्या पट्ट्या सगळ्या ताटामध्ये काढून ठेवल्यावर त्या सुकू नयेत म्हणून त्याच्यावर आपण एक ओलं फळ पंचा टाकून ठेवणार आहोत. आता आपण रंगीत पट्ट्या करून घेऊ. पांढऱ्या केल्या तशाच रंगीत पण करून घ्यायच्यात, जरा बारीक कापायच्यात त्या. तर ही रंगीत पोळी पण आपली लाटून झाली आहे, त्याच्या पण आपण बारीक पट्ट्या कापून घेऊ.
आता रंगीत पट्ट्या सुद्धा एक एक काढून त्या ओल्या आपण पंचावर ठेवलेल्या आहेत. ह्या रंगीत पट्ट्या सुद्धा त्या ओल्या रुमालावर काढून ठेवून आपण झाकून ठेवणार आहोत, म्हणजे त्या सुद्धा सुकणार नाहीत. तर आपण पांढऱ्या रंगाची पोळी लाटून घेऊ, म्हणजे मग त्याच्यावर आपल्याला त्या पट्ट्यानंतर चिकटवायच्यात. ही पोळी पण लाटताना जास्त जाड ठेवायची नाहीये, आपल्याला ती जरा पातळच लाटायची आहे. आता आपली ही पांढरी पोळी लाटून झालेली आहे. त्याला आपण वरच्या बाजूला थोडा कडाना दूध पाणी लावून घेणार, म्हणजे आपण ज्या पट्ट्या चिकटवणार आहोत पहिले पांढऱ्या रंगाच्या, त्या व्यवस्थित त्याला चिकटतील.
ही लहान पट्टी पहिली आपण चिकटवली, खालती चिकटून द्यायची नाही, फक्त वरती आपण जिकडे दूध पाणी लावलंय तिकडे त्या पट्ट्या चिकटवायच्या. आपल्या पांढऱ्या पट्ट्या सगळ्या लावून झाल्यात. आता आपण रंगीत पट्ट्या त्याच्यावर लावणार आहोत. रंगीत पट्टी लावताना प्रथम आपण जरा लहान पट्टी घेतलेली आहे, ती आपण अशी जरा तिकडे चिकटून बाजूला करू आणि एक एक पट्टी सोडून आपण त्या वरती करणार आहोत. आता ही रंगीत पट्टी परत सरळ करून टाकू आणि मग ज्या आपण एक एक पट्ट्या वरती केल्या त्या आपण खाली घेऊ. हे काम सगळं हळूवार पद्धतीने करायला लागतं, नाहीतर त्या पट्ट्या आपल्या बारीक असतात, पातळ असतात, त्यामुळे त्या तुटू शकतात. आता पहिली पट्टी आपण लहान लावल्यामुळे आपली उजव्या साईडला आणि डाव्या साईडला दोन्ही साईडला आपल्यात लहान छोट्या छोट्या पांढऱ्या पट्ट्या सुटलेल्या आहेत. त्या आपण आता हळूहळू भरत जातात. आपण आता त्याच्यापेक्षा थोडी मोठी पट्टी घेऊ. परत आपण तसंच करणार, ती पट्टी थोडी बाजूला करणार चिकटवून आणि आता परत आपण एक सोडून एक असे पांढऱ्या पट्ट्या वरती करणार. हे बघा, आता जी ऑरेंज पट्टी पहिले लावलेली होती आपण, त्या पांढऱ्या पट्ट्या आता आपण वर करतोय. आता ही ऑरेंज पट्टी आपण परत सरळ करून टाकून त्या पांढऱ्या पट्ट्या परत खाली करणार. आणि त्या पट्ट्या प्रत्येक वेळेस दाबून घ्यायच्या, म्हणजे मग ते चिकटतात एकमेकांना.
आता एक लक्षात ठेवा, जिथे ऑरेंज असतो कलर त्या पट्ट्या आता आपण वर करायच्या. त्याच्यापेक्षा थोडी मोठी ऑरेंज पट्टी घेतली आता आपण. तर अशा तऱ्हेने या पट्ट्या लावताना सुरुवात ही लहान पट्टीपासून करायची, मग नंतर ती पट्टी मोठ्या मोठ्या घेत शेवट ही लहान पट्टीनी करायचं आहे आपल्याला.
आता अशा पद्धतीने आपली चटई विणली गेलेली आहे. आता आपण तो उलटा करायचे ती पोळी आणि जे बाजूचे आहेत त्या पट्ट्यांचे तुकडे ते आपण आता कापून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला कानोला भरताना ते मध्ये येत नाहीत. आता आपण कानोला तो भरून घेणार आहोत. आता कानोला भरताना पिठी एक 2-3 चमचे पहिले टाकून घ्यायची सर्व. आणि मग ती दाबून दाबून घट्ट बसवायची आहे. कानोल्याचा त्याला आकार द्यायचा त्या पिठीला आणि अशी दाबून दाबून पिठी आपल्याला परत भरायची. हा कानोला आपण जे आपले नॉर्मल कलरफुल कानोले करतो त्याच्यात जे खूप पिठी भरून करतो तसं करायचं नाहीये. नाहीतर मग आपल्या त्या पट्ट्या कानोला तळताना तुटून जातील. त्यामुळे ह्याच्यात जास्त पिठी भरायची नाहीये. तो फुगेल असं नाही एवढा. असं दाबून घेत घेत ती पिठी भरायची आहे. म्हणजे जिकडे कमी असेल तिथे आपल्याला भरता येते. पण ती अशी वर येऊन द्यायचा नाही तर ती डोंगरासारखी ती चप्पट बसवायची आपल्याला. ते कडेला पण जास्त जाऊन द्यायची नाही तर कानोला आपला फुटेल कापल्यानंतर. आता त्याला आपण बाजूनी दूध पाणी लावून घेणार आहोत. पूर्ण कानोल्याला सगळ्या कडांना लावून घ्यायचंय दूध पाणी म्हणजे ती व्यवस्थित चिकटतं. आणि असं करून हा आपण कानोला दुमडून घ्यायचा आणि त्याच्या कडा चांगल्या दाबून घ्यायच्या म्हणजे तो कानोला कापल्यानंतर त्या सुटत नाहीत. जास्त जोर देऊन सुद्धा त्या दाबून नाही घ्यायच्या, जरा हलक्या हाताने दाबायच्या. कानोला कापताना खूप काळजी घेऊन कापायला लागतो कारण ते आपलं जी पोळी आहे ती जाड झालेली असते आपण ह्या पट्ट्या लावल्यामुळे. त्यामुळे असा तो हळुवारपणे तो कापून घ्यायला लागतो. अशा तऱ्हेने आपला चटईचा कानोला तयार झाला. आता तो आपण तळून घ्यायचा आहे. कढईमध्ये आपण तूप गरम करत ठेवलेले आहे. हे तूप सुद्धा साजूक तूप घेतलेलं आहे. कानोला
खालच्या बाजूनी पहिले व्यवस्थित तळून घ्यायचा, म्हणजे तो उलटताना तुटणार नाही. आणि त्यावेळेस आपण वरच्या बाजूला तूप उडवत राहायचे कालथ्यानी. कालथा किंवा झारा तुम्ही जो असेल तुम्ही घेतलेला त्यांनी पुढून आणि मागून. आणि मीडियम गॅसवर हा कानोला तळायचा आहे, कारण आतली सुद्धा आपली पोळी व्यवस्थित शिजली गेली पाहिजे. म्हणून आपण एकेका बाजूनी तो कानोला व्यवस्थित तळून घेणार आहोत. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ते पांढऱ्या पट्ट्या जास्त लाल झाल्या नाही पाहिजे. हा बघा, आता आपण कानोला उलटा केला. आपण खालची बाजू थोडी करून घेतली, आता आपण वरची साईड करून घेऊ. त्यावेळेस सुद्धा ह्या बाजूवर तूप उडवत राहायचंय, म्हणजे आतलं जर त्याची ती पोळी शिजली नसेल तर ती शिजते, त्या पट्ट्या व्यवस्थित शिजतात. परत तो उलटा केला आपण, पण जास्त वेळा तो कानोला उलटा करायचा नाही. म्हणून आधीच करताना एक साईड व्यवस्थित करून घ्यायची, मग दुसरी साईड करायची. तुम्ही जेवढा जास्त वेळा तो उलटाल तेवढ्या त्याच्या पट्ट्या तुटतात. अशा तऱ्हेने आपला हा चटईचा कानोला तयार झाला आहे. तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही वापरू शकता. हा बघा, हा अशा तऱ्हेने आपला कानोला तयार झाला आहे. तुम्ही कानोला तयार झाला की पहिले वरती दाबून बघा. मऊ वाटला तर तो झाला नाही, आणि कडक असेल तर तो आपला झालेला आहे. अशा तऱ्हेने आपण चटईचे कानोले तयार केले. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.